नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्राचा वराक. मंडळी कसं गाव मोठं झालंय, हळूहळू आमचं नावही मोठं झालं असं म्हणायला हरकत नाही. बाहेर गेल्यानंतर जेव्हा जेव्हा प्रेक्षक मला भेटतात तेव्हा खूप कौतुकाने एक प्रश्न विचारतात, साबळे चला हवा योजनेनं तुम्हाला काय दिलं? म्हणजे नाव दिलं, प्रसिद्धी दिली, पैसे दिले, गाडी दिली, बंगला दिला की घर दिलं? मी म्हणतो हे सगळं एका बाजूला राहतं. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मला मिळाली ती म्हणजेच तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं खूप सारं कौतुक. ज्या कौतुकासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर भुकेलेला असतो ते प्रचंड कौतुक मला मिळतंय. आणि मंडळी अशीच एक हवीशी वाटणारी कौतुकाची शाबासकी म्हणजेच झी गौरव पुरस्कार. ज्या पुरस्काराची वाट प्रत्येक कलाकार वर्षभर बघत असतो आणि वर्षाच्या शेवटी त्याला त्याच्या कामाची पावती मिळते या पुरस्काराच्या स्वरूपात. गेल्या वर्षी झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरव असे दोन भव्य दिव्य सोहळे आपण साजरे केले होते आणि आता याही वर्षी हे दोन भव्य दिव्य सोहळे आपण साजरे करणार आहोत. या वर्षीच्या झी चित्रगौरवची थीम असणार आहे वैश्विक मराठी मनोरंजन. मंडळी सगळ्यांनाच माहिती आहे की आज मराठी सिनेमा 7 समुद्रापार पोहोचलेला आहे आणि याची सुरुवात झाली संत तुकाराम या सिनेमापासून. त्यानंतर श्यामची आई हा सिनेमा, त्यानंतर अलीकडचा श्वास, किल्ला, फॅन्ड्री यासारख्या सिनेमांपर्यंत ही परंपरा सुरूच आहे. वैश्विक मनोरंजनाच्या याच परंपरेला केलेला सलाम म्हणजेच यंदाचा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा. तर म्हणजे झी चित्रगौरवची नामांकनं जाहीर झालेली आहेत आणि ती माझ्या हातामध्ये आहेत. तर बघायचं आहे की कोणाकोणाला आजच्या संध्याकाळी सगळे बसूयात, आपलं सॉरी बघूयात हे सगळे. अरे हे सगळं अँकरिंगच्या वेळी बोलायचं. हा ते अँकरिंगच दिलंय ना लिहून, ते पाठ करायचंय तुला भाऊ. एवढं म्हणजे एवढंच असतं ते सगळं. आणि ते हे पण माझं चित्रगौरव चित्रगौरव हा ते बोलायचं ना. आता आपण अँकर म्हणल्यावर बोलावंच लागणार ना आपल्याला. करशील ना पाठ? माझ्या वाटेचं असं नसतं रे भाऊ, स्वतःच स्वतः करायचं, माझं मला करायचं. पण एवढं ऐक भाऊ, पर शब्द पेमेंट असतं इथं, पर शब्द माणसाला. मग करतो ना पर शब्द. वा वा, किती आहे मला पर शब्द पेमेंट किती? तू नवीनच म्हणल्यावर तुला बघ पर शब्द रुपया पकडून चाल. साधारण तुझे 600 शब्द म्हणल्यावर तुला 600 रुपये मिळतील दिवसाचे. एवढंच. हा आणि चित्रगौरव पण तू पाठ कर, ते करायचंय आपल्याला. हे डोक्याला तापच. तर मंडळी तुम्हाला वाटलं असेल की हे काय चाललंय, हळूहळू तुम्हाला कळेल की हे आमच्या दोघांचं काय चाललेलं आहे. तर बघूयात कुणाकुणाला मिळालेली आहेत नामांकनं. ज्या ज्या कलाकारांना नामांकनं मिळालेली आहेत त्यातल्या काही कलाकारांना आज मी माझ्या थुकरटवाडीमध्ये आमंत्रित केलेलं आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. सुरुवातीलाच या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या कॅटेगरीमध्ये ज्यांना नामांकन मिळालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात दगडी चाळवाले अभिनेते मकरंद देशपांडे. थुकरटवाडीत मागच्या वेळेला आला होता तेव्हा खूप मजा केली होती सर, परत येऊन कसं वाटतं? परत येऊन म्हणजे आता मी एवढंच सांगू शकतो, पहिल्यांदा मी इथे आलो होतो आणि पहिल्यांदाच मला नामांकनही मिळालं. त्यामुळे आपण म्हणतो ना गुड लक. पुढच्या वेळी जर मला कधी काही मिळालं नाही तेव्हा मी याला सांगेन बाबा बोलव. अरे बाबा हा मोठेपणा आहे सरांचा खरं तर. सर खूप गप्पा मारूयात. पुन्हा एकदा अभिनंदन या नामांकनासाठी. विनंती करतो प्लीज आमच्या बरोबर बसा.
आणि आता पुढच्या कॅटेगरीकडे मी वळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगरीमध्ये ज्यांना नामांकन प्राप्त झालेलं आहे त्यांना या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे. मितवा या सिनेमासाठी स्वप्नील जोशी. मितवा मित्रतत्वज्ञ व्हावा असं म्हणून मी आता. स्वप्नील सर, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि मितवा जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हाही तुम्ही आला होतात आणि त्या सिनेमासाठी आता नामांकन मिळालंय सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं. कसं वाटतं? खूप छान वाटतं. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी ज्युरीजनी सगळ्या चाहत्याने दिलेली एक पावती असते तुमच्या कामाची, तुमच्या मेहनतीची. ज्या लोकांबरोबर मी नॉमिनेट झालो ती इतकी मोठी नावं आहेत, इतकी दिग्गज नावं आहेत की त्यांच्याबरोबर नॉमिनेट होणं अपने आप में बहुत बड़ी बात है, बहुत इज्जत की बात है. आय फील व्हेरी व्हेरी हंबल. वा वा, परत एकदा स्वागत सर. खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करतो प्लीज आमच्या बरोबर बसा. आता मी आमंत्रित करणार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये ज्यांना नामांकन मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या सोनाली कुलकर्णीसाठी. सोनाली, मनापासून स्वागत तुझं. आणि मी आत्ता सरांना म्हणालो मितवासाठी तुम्ही आला होतात आणि त्याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि तुलाही हे नामांकन मिळालंय अभिनेत्रीचं. कसं वाटतंय? 7 वर्षानंतर परत एकदा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये झी गौरव पुरस्कारात नॉमिनेशन आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि 7 वर्ष लागली यार, 7.5 वा 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 वा, विशेष आनंद. वा, खूप गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर बसण्याची. थँक्यू. यानंतर आमंत्रित करणार आहे उत्कृष्ट संवाद या कॅटेगरीमध्ये ज्यांना नामांकन प्राप्त झालेलं आहे. सिनेमा आहे संदूक आणि ते लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत ऋषिकेश जोशी. कसं वाटतं? लेखनासाठी नॉमिनेशन मिळणं, नट दिसतात समोर पण त्या सिनेमातल्या सगळ्या पात्रांचा आत्मा निर्माण करण्याचं काम जे आहे ते लेखकाचं असतं आणि आत्मा दिसत नाही त्याच्यामुळे लेखक दिसत नाहीत. वा, म्हणून संवाद लेखनासाठीचं नॉमिनेशन मिळणं मला अतिशय मनापासून नुसतं सांगण्यासाठी नाही की आनंद झाला वगैरे नाही, मला खरंच मनापासून आनंद झाला या गोष्टीचा. वा वा, अभिनंदन. विनंती करतो आमच्या बरोबर बसण्याची. जागा दाखव माझी. यानंतर उत्कृष्ट कथेसाठी ज्यांना नामांकन मिळालेलं आहे त्यांना आता आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या प्रवीण तरडे यांच्यासाठी. ह्या अशा बघा ना, यांच्या बॉडीकडे बघा, यांच्याकडे बघा, यांना नॉमिनेशन देतात मग द्यावं तर लागणारच नाही यांना. अंगा कोण घेणार पुढे जाऊन? खात्या पित्या घरचे लेखक कोण असतील तर हे दोन मला असं वाटतं. प्रवीण सर, पहिल्यांदाच देऊळ बंदच्या सक्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा, टाळ्या, अभिनंदन सगळं. आणि त्यासाठीच हे नामांकन मिळालं. कसं वाटतं? 13 वर्षांपूर्वी पहिल्यांदा झीचं हे जे गाणं वाजतंय आता, ते गाणं ज्यावेळी झालं तेव्हा मी कॉलेजला होतो, LLB करत होतो आणि मला पहिला पुरस्कार मिळाला होता झीचा. तेव्हा सिनेमांची अवॉर्ड दिली जात होती आणि मला एकांकिकेसाठी मिळाला होता. त्यावेळी मला असं वाटत होतं की कधीतरी आपल्याला सिनेमासाठी पण या व्यासपीठावर नामांकन मिळेल का. आणि आज मला देऊळबंदला नामांकन मिळालं, त्याबद्दल मी झीचे आणि चला हवाई उद्याच्या टीमचा खूप आभारी आहे. वा वा, प्रवीण सर, विनंती करतो आमच्या बरोबर बसण्याची. आणि आता उत्कृष्ट पार्श्वगायक या कॅटेगरीमध्ये ज्यांना नामांकन मिळालेलं आहे त्या उत्कृष्ट गायकाला आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या जसराज जोशीसाठी. उत्कृष्ट पार्श्वगायकासाठी तुझं नामांकन झालंय, काय भावना? फार छान वाटतंय. पहिल्यांदाच नामांकन मिळालंय आणि फक्त गायक म्हणूनच नाही पण झी गौरवसाठी 7 ते 8 नामांकन मिळालेल्या डबल सीटच्या म्युझिक टीमचा एक प्रतिनिधी म्हणून मी इकडे आलोय. वा वा.
झी गौरव हा जसा पुरस्कार असतो तसंच आमच्या गावात सुद्धा एक पुरस्कार सोहळा असतो सर, जो गेल्या वर्षी सुरू झाला. आपलं एक केबल नेटवर्क आहे, तुम्हाला सगळ्यांना आता पाठ झालंय, गुलकंद केबल नेटवर्क. काय काय गुलकंद केबल नेटवर्क 25 घरांमध्ये लाईव्ह दाखवलं जातं. तर ह्या 25 घरांमध्ये हा लाईव्ह सोहळा आज इकडे रंगवतो आम्ही, कारण इथेही बरीच लोक आहेत ज्यांच्या पाठीवर कुठे कुठे शब्बासकी द्यायची गरज असते वर्षातून एकदा. तर ती शब्बासकी आम्ही देणार आहोत थुकरटवाडी अवॉर्ड शोच्या निमित्तानं. तर आता लगेचच आपण तो सुरू करतोय. ओके. नमस्कार 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 नमस्कार. हॅलो थुकरटवाडी. तमाम प्रेक्षक पुढे सर. तमाम प्रेक्षकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. ह्याचं नाव तमाम देशपांडे आहे सर. प्रत्येक कार्यक्रमाला हा असतो उपस्थित, त्याच्यामुळे त्याला ठेवलेला आहे आम्ही. तर तमाम प्रेक्षक तुझं मनापासून स्वागत. थुकरटवाडीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम रंगत असतात आणि माझं तर तुम्हाला सगळ्यांना परिचय आहेच. हे जे केबल नेटवर्क आहे ते माझ्या स्वतःच्या मालकीचं आहे. या ठिकाणी माझं नाव सदानंद बुचमारे आणि हे केबल नेटवर्क माझंच आहे. तर अतिशय वेगवेगळे कार्यक्रम आम्ही दरवर्षी आमच्या गावामध्ये घेत असतो आणि तसंच आम्ही ठरवलं की बाबा झी मराठी एवढे चांगले चांगले अवॉर्ड देत असतात, तर आपण पण एखादा अवॉर्डर सोहळा का करणे, म्हणून या ठिकाणी आपण एक अवॉर्डर सोहळा या ठिकाणी करणार आहे. अवॉर्डर इंग्लिश आहे मॅडम, तुम्हाला कळत हळूहळू. नाही ते मराठी मीडियमनी शिकलेत ना त्याच्यामुळे, बाकी काय नाही. तर या ठिकाणी आता अवॉर्डर सोहळ्याला आपण लगेच सुरुवात करत आहोत. पण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही देवाला नमस्कार करून केली जाते, तशीच आपण सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून करणार आहोत. तर आमच्याच गावातले पार्ट टाइम गायक या ठिकाणी मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बँडवाले तुषार देवल यांच्यासाठी. गणपतीला वंदन करून कार्यक्रमाची या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. आता आपण वळूयात मुख्य पुरस्कार सोहळ्याकडे. पहिला पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. वेगवेगळ्या कॅटेगोरी आहेत सर आमच्याकडे, पण त्याच्यामध्ये पहिला तांत्रिक पुरस्कार. गेल्या वर्षी लय घोळ झाला. हा पुरस्कार घ्यायला 10-12 तांत्रिक आले, मग पोलीस आले आणि त्यांना जादूटोणा कायद्याअंतर्गत अटक करून घेऊन गेले. त्यामुळे ह्या वेळेला मला सांगायचं की तशा तांत्रिकांसाठी हा पुरस्कार नाही बाबा, वेगळे तांत्रिक आहेत. बघूयात याचे नॉमिनेशन्स. सागर कारंडे, हंडेवाली बाई. कुशल बद्रिके, एक गाडी बाकी अनाडी मधली गाडी. कुशल बद्रिके, अनिल कपूर, मिस्टर इंडिया. तर हा पुरस्कार जिंकलेला आहे, मी सांगतो, मिस्टर इंडिया यांनी. पण सर मला हाच प्रश्न विचारायचा की त्याच्यामध्ये जे तुम्ही गायब झाला होता त्या पिक्चरमध्ये, ते एक घड्याळ असतं आणि ते घड्याळामुळे तुम्ही गायब होता, तर इकडे जे मेंबर आलेले आहेत त्यांना पण ती जर तुम्ही जादू दाखवली, आयटम जर दाखवला तर लय मजा येईल सर. तुमको देखने का मैं कैसा गायब होता है. हाँ. देखो आता बघा
ह्या घड्याळाकडे नीट बघा. घड्याळ आहे. येस. नाही नाही मिस्टर इंडिया कुठे आहे तुम्ही? मी दिसतोय तुला. इथं आहे तुम्ही? नाही. कुठे आहे सर? मी गायब झालोय. गायब. शपथ बोले तो एकदम झगा. पिक्चर लय खतरनाक होता सर. यस. कस काय सर? कुठे आहे तुम्ही? मी हिताच आहे तुझ्या आजूबाजूला. मला दिसत नाही सर. पण मग आता मी तुझ्या समोर येऊ काय? हा प्लीज सर. येऊ काय? हा सर या. एक मिनिट. थँक्यू मॅडम. परत परत येत राहा. बराच वेळ येत नाही. हा हा मॅडम हे द्या त्यांना. ते पोराचं आणलं शाळेतल्या काढून. मॅडम मी गायब होऊन हे अवॉर्ड घेऊ काय? हा घ्या घ्या. ओके नीट बघा. या घड्याळाकडे बघत राहा मॅडम. मॅडम मी तुम्हाला दिसणार नाही. पण अवॉर्ड तुमच्या हातून घेऊन जाईन. तर आता आहे बेस्ट डान्स. या मंचावर अनेक लोकांनी डान्स केले. तर आता बघूयात बेस्ट डान्सर कोण ठरलेले आहेत. नाना पाटेकर, महेश मांजरेकर, तुषार दळवी आणि यांना नाचवणारी खुद्द शांताबाई. आणि बक्षीस मिळालेलं आहे. एनी गॅसेस? या सगळ्यांना ज्यांनी नाचवलं त्या शांताबाईंना जोरदार टाळ्या. शांताबाई तुम्हाला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय मला. अच्छा. एवढे तमाम प्रेक्षक बघितल्यावर खूपच भरून आले मला. अगं बाई शिप्पी स्वप्नील जोशी मी यांच्याकडे कामाला होती. हो. हा मग काय करू? काम केलं, फुकट काम केलं. त्यांच्याकडे फुकट काम केलंय? फुकट काम केलं, पगार नाही घेतला. पहिलेच असा माणूस असेल ज्यांच्याकडे तुम्ही फुकट काम केलंय? नाही पगार घेतला. काय सांगू तुम्हाला? का नाही घेतला? पण यांच्याकडे गेली पगाराला का हे म्हणायचं, ए पगली रुलाएगी क्या? म्हटलं अरे बाबा पगार दे की 4 महिने झाले. ए पगली रुलाएगी क्या? ए पगली असं करायचं. नाही म्हटलं जाऊ दे आज नसेल पैसा बाबाकडं म्हणून देत नसेल. मग दिलं सोडून मी. अच्छा. पण माणूस मितवा. हो ना. मितवा म्हणजे मी म्हणजे मित्र. त म्हणजे तत्वज्ञ. आणि वा म्हणजे वायफळ गप्पा. मॅक मोहन देशपांडे मॅकडी लय बुजुर्ग माणूस, शांत माणूस बाबा. शांत म्हणजे शांतपणे सगळे किडे करायचे शांतपणे. म्हणजे काय? म्हणजे काय? अहो काय सांगू, रोज आंघोळीला नवीन साबण. वा वा. रोज म्हणजे आवड म्हणून? आवड नाही. आंघोळ करायला गेले, साबण केसात घातला करायला तिथे एक वस्तू सापडणार घरात. मला कुठे हे कुठे ते कुठे. पिन म्हणू नका, चाप म्हणू नका, टिकल्या म्हणू नका, सगळं हरवतं. मग एकदा केस कापायला गेले 2 डझन साबण पडले. टिकल्या पडल्या, पिना पडल्या, काय करायचं. मग आणि एक स्क्रिप्ट पण पडली. ती ऋषिकेश जोशी आहे ना, त्यानं पिक्चर साठी लिहिलेली स्क्रिप्ट पण पडली. ती का तिकडे होती? ती लय डोक्यात होती त्यांच्या. अशी
एवढा मोठा माणूस, मी यांच्याकडे काम करायची इच्छा आहे मला. तुम्ही काम नाही करत त्यांच्याकडे? त्या ऋषिकेश जोशींकडे नाही ना, लय मोठा माणूस आहे का पण. हो ना, कसं काय? अहो काय सारखेच चला हवा एवढ्यामध्ये दिसतात, म्हणजे मोठाच माणूस ना तो. बाकी यांचं मी काय काम कुठं काही बघितलं नाही. असं काय करताय? मोठे लेखक आहेत, ते दिग्दर्शक आहेत. हो का? मला आता कळलं बरोबर. माझी एक इच्छा आहे, माझी सगळी म्हणजे माझी खूप आवडते ऍक्टर. जरा नाचू का यांच्यावर? तुम्हाला कोण अडवणार? तुम्ही नाचूच शकता. आणि आता आपण वळणार आहोत पुढील पुरस्कारांकडे. धमाले ब्रदर्स गोडो तेल प्रस्तुत. प्रायोजक आहेत ते म्हणले आमचं नावच घ्या ना मागापासून. कोण? धमाले ब्रदर्स गोडो तेल प्रस्तुत. त्यांचं गाणं आहे मागं, तेल काढायचं त्यांचं आहे ते. आता बघूयात सर्वोत्कृष्ट गायक मध्ये कोणाकोणाला नॉमिनेशन मिळालेले आहे. महेश काळे, शाल्मली खोलगडे, शंकर महादेवन, भारत गणेश पुरे. आणि विजेते आहेत भारत गणेश पुरे. इथे बसायचं का मी? बरं आहे रे, छान आहे, आवडलं मला हे. छान करताय, आमची मैफिल चांगली होईल इथे. हा मैफिल नाही, 2 मिनिटं काय फक्त. छान वाटलं सर. तुम्हाला हे अवॉर्ड मिळालं कसं वाटतंय? अनेक लोक होते दिग्गज तुमच्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनला. अच्छा, गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद. नाही नाही रे, कानावर केस वाढले ते झाकतोय. बरं वाटलं. आणि रियाज. अच्छा वा. रियाज 18 तास रियाज. वा वा. म्हणजे 18 तास रियाज अभ्यास करतो. 10वीला आहे ना सध्या. रियाज मुलगा माझा. झलक दाखवा सर, तुम्ही जे गाणं गायला ज्यासाठी तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. घ्या घ्या. घ्या घ्या 10 नंतर बंद आहे.
यानंतरचे सर्व अवॉर्ड फंक्शन हे अत्यंत खासगी स्वरूपाचे होतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मला आवड पाहिजे. पैसे पाहिजे तुला? हा पैसे नको, आवड पाहिजे. आहे का काही शिल्लक? आता पुढील पुरस्कार, ज्या गोष्टीवर आमचा कार्यक्रम खरं तर चाललेला आहे एवढे दिवस, अनेक लोकांनी आम्हाला जो सपोर्ट केला, विशेष करून हसून, त्या जीवावर हा कार्यक्रम चाललाय. पुढचा विशेष पुरस्कार आहे बेस्ट सपोर्टिंग लाफ्टर, आणि याच्यासाठी नॉमिनेशन आहेत स्वप्नील जोशी, ऋषिकेश जोशी, प्रवीण तरडे, प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी, संजय जाधव. प्रार्थना बेहरे. प्रार्थना बेहरे. ह्याच्यासारखं लाफ्टरच नाही. प्रार्थना बेहरे. कसं आहे, मेरा बोलू के फॅब्रिकेटेड. आज ते इथे उपस्थित आहेत स्वप्नील जोशी.
आणि हे अवॉर्ड मीच देतो कारण तुमच्यावर आमचा कार्यक्रम चाललाय सर. तुम्ही लय असता आमच्याकडून पण ते खरं प्रामाणिक असतात. बघ तुम्हाला वाटत आम्ही ठरवून करतो सगळं. थँक्यू सर. कसं वाटतं आणि काय सांगाल पोडियमवर येऊन? ते बनवलं आम्ही. मला त्याला कळलं नाही स्टँडिंग ओशन. स्टँडिंग ओशन म्हणजे उभा राहा असं म्हणायचं असतं त्यांना. बसा आता परत कोण म्हणलं स्टँडिंग ओशन का उभा राहायचं 2 मिनिट? कळलंच नाही बसून राहिलं. स्टँडिंग ओवेशन. पुढील पुरस्कार आहे खलनायकासाठी आणि या ठिकाणी जे विशेष खलनायक सादर करण्यात आले या मंचावर त्यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. पहिलं नॉमिनेशन आहे सागर कारंडे यांच्या जयकांत नाग शिकरेसाठी. हा त्यांनी तो विलन केला होता त्या पिक्चर मधला. त्याच्यानंतर कुशल बद्रिके यांनी लय भारी मधला संग्राम साकारला होता. भारत गणेशपुरे यांनी जमल तसा मोगॅम्बो केला होता. आणि सागर कारंडे यांचा शाकाल इथं आपण पाहिलेला आहे. जमेल तसा मोगॅम्बो. आणि जिंकलेले आहेत खुंखार विलन लय भारीचे संग्राम. म्हातारे म्हातारे. मी म्हातारी नाही पिक्चर मध्ये म्हातारी होती ती. मला सगळीकडे शत्रूच दिसतात. तंटा नाय तर घंटा नाय. ते त्यांचं होतं ते दुसऱ्यांचं रिटेक देशमुख त्यांचंही ते. पण तेच गाजलं मी काय करू. अवॉर्ड खरं तर या अवॉर्डसाठी लय मारामारी होती. मला वाटलं तर हे अवॉर्ड मी डेडिकेट करतो रितेश देशमुख सर त्या सगळ्यांना. थँक्यू. क्या किया रे तुम लोग? बता मेरे को क्या किया तुम लोग? बता मेरे को, किसको दिया award तुम लोग? किसको दिया? उसको था. इधर आ, इधर बैठ बैठ इधर. काय को लिया तू अवार्ड? तेरे को समझ में? ए, इधर ही छुट्टी कर दूंगा तेरी, समझाना. इथं म्हणलं काय? क्या रे? क्या बोला बीच में? दो विलन बोल रहा है ना अभी. चुप बैठने का, चुप बैठे, रुक रे. क्या करेगा? आता तू गेलास म्हातारे. चायला हे जाम भारी आहे. दादा दादा ऐक ना दादा. सीधा फाइट करने का, समझा ना? फाइट करने का.
हे असे विलन. अद्भुत अद्भुत अद्भुत. तर अशा पद्धतीनं हा अवॉर्ड सोहळा इकडेच संपला. पुढच्या वर्षी भेटूयात. धमाले ब्रदर्स गोडोतेल प्रस्तुत थुकरटवाडी पुरस्कार सोहळ्यात. धन्यवाद. सगळ्यांनाच वाटत असतं की पुरस्कार कुठला ना कुठला मिळावा, पण माणसाच्या आयुष्यात एक असा पुरस्कार असतो जो नेहमी लक्षात राहतो. ते त्याचं असतं पहिलं बक्षीस आयुष्यात. मला सगळ्या कलाकारांना तेच विचारायचंय. तो प्रसंग आठवतोय का जेव्हा आयुष्यातलं पहिलं बक्षीस मिळालं होतं? मकरंद सर. मला शक्यतो स्पर्धेत बक्षीसच द्यायचे नाही. नाही, याचं कारण मी वाईट अभिनेता असू शकतो, एक कॅरेक्टर, एक कारण झालं. दुसरं कारण असं असू शकतं की काही म्हणतात की ज्या तुमच्या पत्रिका असतात ना, तर त्याच्यात लिहिलेलं असतं ही स्पर्धेची पत्रिका आहे, तर ती माझी स्पर्धेची पत्रिका नाही. हे दुसरं कारण असू शकतं. ऋषिकेश, ती अवॉर्डची रेग असावी लागते. ती असावी लागते आणि ती माझ्याकडे जाऊ दे. आणि आपण आहोत मराठी मीडियममध्ये शिकलेले, पण कुठेतरी एक ब्रिज आपण क्रॉस करतो पार्ला ईस्टवरनं वेस्टवर जायचा. वा वा वा. पार्ला ईस्ट टू पार्ला वेस्ट. वा. असं तिकडे गेलो पृथ्वी थिएटरला आणि अचानकपणे हिंदी बोलायला लागलो आणि खूप हिंदी नाटकं लिहिली, खूप काय काय केलं. तेव्हा मी लोकांकडनं ऐकायचोय, काय यार मराठी आहे, एक मराठी नाटक लिखता नाही आहे मराठी माणूस. तर मला असं वाटतंय कधी कधी ब्रिजवरनं परत मागे यायचं असतं आणि पुन्हा घरी आलो की आपल्याला आपली शाबासकी मिळते. ती मला असं वाटतं इथे मिळाली. आणि हा माझ्या लक्षात राहणार आहे, हा माणूस हा. कारण का हा माझी खूप तारीफ केली होती आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा. मला असं वाटतंय की हा माझा गुडलक राहणार आहे. तर डॉक्टर, यू आर माय गुडलक. अरे सर, थँक्यू. आणि आय एम शुअर पुढे मागे कधी हा जज वगैरे झाला तर आपल्याला कुठलं नाही तरी लाईफ टाईम अचीवमेंट वगैरे कुठेतरी राहून गेलेली बक्षीस असतात ना. मी तुम्हाला देतो 5 पदकं आणि 2 बदकं. स्वप्नील सर तुमच्याकडे येणार आहे. आयुष्यातलं पहिलं बक्षीस आठवत आहे? माझं पहिलं बक्षीस मिळालं होतं नाटकासाठी नव्हतं मिळालं ऍक्च्युली. मी गिरगावचा, झावबाची वाडी, लक्ष्मीबाईची चाळ. आम्ही जिथे राहतो तिथे 4 चाळी म्हणतात त्याला. त्या 4 चाळींचा गणेश उत्सव होतो दरवर्षी. अच्छा. तर माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस होतं ना, ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी होतं, ज्याच्यात मला बक्षीस मिळालं नव्हतं. म्हणून माझ्याच आई वडिलांनी मला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं होतं. आणि मला असं वाटतं की ते खूप सिम्बॉलिक आहे, कारण तेव्हा जे आई वडिलांनी उत्तेजन द्यायला सुरुवात केली ते अजून देतात. तर ते उत्तेजनार्थ बक्षीस अजून सुरू आहे. क्या बात आहे. सोनाली, तुला आठवत आहे पहिलं बक्षीस? हो, मला आठवत आहे. अभिनेत्री म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर बकुळा नामदेव घोटाळेसाठी जेव्हा मला पहिला पुरस्कार मिळाला, तो क्षण मी कधीच नाही विसरू शकत. कारण अनाऊन्समेंट झाली आणि मी अशी होते, नाही दुसरी सोनाली कुलकर्णी असू शकते. मी 5 मिनिटं उठलेच नाही. आणि केदार सर बाजूला बसले होते आणि ते म्हणाले की अगं जा, तुला मिळालंय. आणि ॲक्च्युली मला एक 15 मिनिटं लागली रिअलाईज करायला की अरे हे आपलंच आहे. आणि अर्थात इट विल बी मेमरी. क्या बात. ऋषिकेश सर, पहिलं बक्षीस आठवत आहे का? मला पहिलं मिळालेलं बक्षीस म्हणजे मला तुडवलं होतं बक्षीस म्हणून. कारण मी 3-3.5 वर्षांचा होतो आणि आमच्या इकडे मी मूळचा कोल्हापूरचा, प्रयागची जत्रा, आणि त्या जत्रेत मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो. आणि मला ऑब्व्हियसली 3.5 वर्षाच्या मुलाचं काय नक्की कुतूहल असेल, तर एका ठिकाणी प्लास्टिकचा असा कागद अंतरलेला होता आणि त्याच्यावर चौकोन होते आणि त्याच्यावर काही लोक पैसे असे मध्ये मध्ये ठेवत होते, आकडे लिहिलेले आणि पैसे. तर मी माझ्या शेजारच्या आमच्या घरी ज्या सुमतीबाई म्हणून ज्या राहतात वर्षांनी, मी 10 पैसे मला द्या म्हणून मी इतका मागं लागलो होतो, कुणीच मला ते दिले नाहीत. त्या सुमतीबाई म्हटले की जाऊ दे, एवढा रडतोय. 10 पैसे त्यांनी मला दिले आणि मी जाऊन 3 आणि 4 ह्या नंबरच्या मधल्या रेषेवर 10 पैसे ठेवले. आणि मला तुला कल्पना नाही की अचानक त्यानं काही फासा टाकला आणि 3 आणि 4 नंबरच्या ह्याच्यावर मला 80 पैसे मिळाले आणि माझ्या हातात मावतच नव्हते. वा. आणि ते मी उत्साहानं घेऊन आलो. तो जुगार होता सगळा तो. आणि हे घरी आल्यानंतर रात्री जेव्हा आईनं सांगितलं की असं असं आपल्या चिरंजीवानी 10 पैशाचे 80 पैसे असे
झोपेतनं उठायच्या आत मला जी एक अशी जी पडलेली होती ते मला आठवलेलं की आपल्याला आपण काहीतरी केल्यानंतर काहीतरी असं काहीतरी आपल्याला मिळतं असं ते अत्यंत विचित्र अनुभव. त्यामुळं मला ते जे 10 पैशाचे 80 पैसे जे बक्षीस मिळालं होतं आणि त्याचा जो बक्षीस म्हणून जो समारंभ जो झाला मला तोडवण्याचा तो मला पण लहानपणी तुम्ही म्हणालात जुगार खेळू दिला नाही. मला वाटतं त्याच रागात तुम्ही ठरवलं आता हा आयुष्यभर खेळणार. प्रवीण सर तुमच्याकडे येणार आहेत. माझं पहिलं बक्षीस विशेष करून ज्यांना भाषेचा कॉम्प्लेक्स आहे ना, म्हणजे आपण अशुद्ध भाषा वगैरे नाही, तर माझी भाषा खूप अशुद्ध आहे. आणि मी पुण्याच्या थिएटर अकॅडमी नाट्यसंस्थेत पडलो, म्हणजे नाही का आगीतून उठून फुपाट्यात तसं. माझे सहकलाकार पहिलेच म्हणजे संस्थेत गेलो 99 साली 98-99, तर आम्ही काही मुलं एकत्र आलो तर ओळख करून देत होते. त्यात पहिला होता सुबोध भावे, लोकेश गुप्ते, मुक्ता बर्वे, ही सगळा आमचा नाटकाचा ग्रुप. आणि मला ना तो कॉम्प्लेक्स यायला लागला आणि मी बोलायचोच नाही. थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या ते लक्षात आलं. आणि नंतर मी काय करायला लागलो की मला वाटायला लागलं हे सगळे जे बोलतात ती प्रमाण भाषा, आणि मी ते बोलेल तशी कॉपी करायला लागलो. आणि तर त्या प्रसाद पुरंदरेंच्या लक्षात आलं. आणि प्रसाद पुरंदरेंना जे ओळखतात, किती स्पष्टोक्ता माणूस, त्यांनी एकदा मला बोलवलं, काय रे काय चाललंय तुझं? म्हटलं ते मला भाषेचा जरा कॉम्प्लेक्स आहे. ज्या गावातनं आलायस ना, ज्या माणसांमध्ये राहतोस ना, आईबापाची भाषा बोल, कोणाला अशी कॉपी नको करू. अहो नाही म्हटलं इथं सगळे बोल. असं करून त्यांनी मला हे केलं. नेमके आम्ही सगळेजण पुरुषोत्तम करंडकला कॉम्पिटिशनला एकत्र. आणि बिलीव्ह मी, सुबोध आणि सगळे मोठे कॉम्पिटिटर असताना त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यावर्षी मला पुरुषोत्तम करंडक तर मी जिंकलाच, प्लस सर्वोत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय असे तिन्ही पुरस्कार. दसरा तुमच्याकडे येणार आहे. तुझं आयुष्यातलं पहिलं बक्षीस आठवत आहे? माझे आजोबा कैलासवासी शामराव कुलकर्णी हे उत्तम गायक होते आणि त्यांचं मित्रमंडळ फार चांगलं होतं. त्यामुळे आमच्या घरी अण्णा म्हणजे भीमसेन जोशी, बाबूजी वगैरे यांचं येणं जाणं होतं. आणि मी असं 5-6 वर्षाचा असेल तेव्हा अण्णांसमोर एक बंदिश गाऊन दाखवली होती. आणि तेव्हा अण्णांनी मला एक 10 रुपयाची नोट दिली होती आणि म्हटलं होतं की तू पुढे जाऊन मोठा कलाकार होशील. वा वा. तर मला खूप छान वाटलं की आज आमच्या विनंतीला मान देऊन हे आपले लाडके कलाकार या मंचावरती आलेले आहेत, ज्यांना झी चित्रगौरव पुरस्काराची नामांकन मिळालेली आहेत. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना मी आत्ताच शुभेच्छा देतो. आणि आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, पण उद्याचा भाग असणार आहे विशेष भाग. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.